आता एक भांग इतका डेंजर आणलाय, पॉप पॉप. हा, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. आता त्याच्यापेक्षा एक भांग कठीण आलाय. दुसरा भांग आहे देव येणी पोरीनो. तो भांग असा आहे, म्हणजे मी सांगतो भांग असा आहे तो, ही जी बाजू इथली ती पुढं दडपवायची, तिला पुढं फुगा आणायचा आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती बोलताना तोंडात गेली पाहिजे. आणि एक भांगा असा आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनल मध्ये. त्याला वाटलं खुणावलं का काय केलं भाऊ. पोरग चांगलं फटकवलं पाहिजे. प्रत्येक बापाने नियम करायचा, रात्री 9 नंतर बाहेर गेलेलं पोरग घरात घ्यायचं नाही, मिटला विषय. 9:30ला आला ना, आपल्या घरात यायचं नाही. नाही, तुला काय करायचं ते कर. शेजारचे म्हणले तुम्हाला माणुसकी नाही, तुला दत्तक घे, बस शेजारच्यांना व्हावाच. 9:30 नंतर पोरगा घरातून जाऊ दिला नाही तर महाराष्ट्रातली 50% गुन्हेगारी आठवड्यात कमी होईल. 16चा पोऱ्या बलात्कार करतो, 17चा पोऱ्या गाड्या लुटीतो, 18ची पोरं पंप लुटीतो आणि 19चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, याला आईबाप जबाबदार आहे. 20चा पोऱ्या पोरगी पळून नेतो, 20चा पोऱ्या खून करतो. म्हणजे काय, फटकावल्यावर काय करते, या आईबापांची लाड आहे. नाही तर रिपीट केल्यावर काय करते, का बाहेरून जेवून आला, कान पाडफोडा, पोऱ्या म्हणला घरातून निघून जाईन, कपडे पिशवी झाला रे, इकडे हे बाई कपडे, हे 50 रुपये तुला भाड्याला, हा मी करील प्रयत्न परत. ते जात नाही, गेलं तरी संध्याकाळी आल्याशिवाय यांना कोण खात. पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, ही दोरी तू गुतो मी वडितो, इकडे आहे. पोऱ्या म्हणला मी औषध पिईल, कोणतंही औषध पिऊ दे पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणलं म्हणायचं औषध घेतो का तू, शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी, त्यात इकडून नळी इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, तुमच्यापैकी ज्यानं घ्यायला असेल त्याला विचारा ना कसं काय. तो म्हणतो शेण खावा. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागल, आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला पैसे देईल, या जाणं गेले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचं लय लोट होणार नाही, निम्मे बाप मोकळे झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो आई बापाचे हाल होतील, झाले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो ज्ञानाची किंमत कमी होईल, पैशाची किंमत वाढेल. कोणतं खोटं ठरलं बोला. हां, आणि आता सांगून ठेवतो तुमच्या यात्रेमध्ये 2च गोष्टी 5 वर्षात घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडलं ना, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाही, माणसंच राहणार नाही. का, प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी, मुलगी नवरीच्या घरी, मुलगा बाहेर, घरात माणसं कुठे, माणसंच नाही घरात, माणसंच राहिले नाही. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतोय, डुकून पाहायला कोण नाही, 4 घरं बांधून ठेवले, झाडायला माणसं नाही. म्हातारीचा आजारपण आहे, म्हातारा उपाशी राहतोय, शेजारी पाजारी कोणी कोणाला पाहायला तयार नाही, आणि पोरांना सुनाला आईबापा का पाहायला वेळ नाही. अर्ध पोतं बाजरी आहे, त्या बाजरीला सोंड्या लागला, तो सोंड्या अख्खा घरात गेला, पण त्या बिचाऱ्यांना पाहिली बरं बाजरी दळून आणता आली नाही. का, दळण करायला आईला दिसत नाही आणि दळलं तर आणायला काय नाही. त्यांच्या घरातली ही अवस्था आहे. तुमचं काय मत आहे बोला. कोणी डुकून पाहिलंच तयार नाही, मला कोणाला वेळही नाही, आणि कोणी डुकून कोणा पाहिनच, शेजारचे पाहिनं. भाऊबंद तर मरेलच आहे, भाऊबंदाचा काय विषय नाही, भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला. म्हणजे जवळजवळ माणसांचे रक्ताचे नाते संपलेत, कुणी पाहिलं वेळ नाही. हां, कुणी कुणाकडे डोकून पाहत नाही. आज एवढी वाईट परिस्थिती झाली का नाही. 5 वर्षापूर्वी महिला मंडळ आपल्या आळीमध्ये कोरड्यांची वेळ ठरलेली असायची. आज तुझ्या, आज माझ्या, आज तुझ्या, असं ठरलं राहायचं. उद्या तू नको करू बरं का, माझे गहू भिजत घातलेत. हे कशाला व्हायचं, प्रेमानं. म्हणजे गरीब बाई म्हणायचे, बा तुमच्या सगळ्यांच्या झाल्या, पण माझ्याकडं गहू नाही, माझ्याकडे गहू
नाही. मग 2-3 मायाने काय म्हणायचं, तोंड सोडू नको, माझ्या घरात आज दुली घालते, तुझ्या घरात तिघींच्या याच्यात तुझ्या कुरड्या होऊन जातील, तुम्ही तरी काय 2 तर माणसं आहे. हे प्रेम आज दिसतं का तुम्हाला? नाही. घरांमध्ये माणसंच राहणार नाही महाराज 2-3 वर्षात. आईबापांकडे पाहिलं लोकांना वेळच नाही. लोकांनी फक्त सुशिक्षितपणाचं अवसान आणलंय, नाही तर आईबापा कोणीच पाहायला तयार नाही. सुशिक्षितांचंही तेच आहे, महाराज लोकांचंही तेच आहे. हां, आम्ही तुम्हाला सांगतोय आज आमचे बाप बिछाण्यात बिन भाकरीची. हा विनोद नाही महाराज, डायरेक्ट माणसांना तिरस्कार तयार झाला आईबापाबद्दल. डायरेक्ट माणसं हेच विसरले का ओलं लुगडं तिने अंगावर घेतलं आणि कोरड्यावर पोरग झोपवलं. विसरून गेले माणसं, विसरून गेले. घरांमध्ये अजून 2 वर्षांना माणसं राहणार नाहीत. तेव्हा म्हाताऱ्या माणसांना सांगतो, भाऊ मी तुमच्या मुलासारखा आहे, लक्ष्मी यायची वेळ आहे, पौर्णिमा संपली आज, पण झोपताना आता असं झोपत जा, याला मोकळं ठूत जाऊ नका, याला एक चंबा राखून कव्हर करून घ्या आणि खुसून झोपत जा. हा जाऊ शकतो, याला कापून नितीन पोरं झोपेत आणि डायरेक्ट त्याला डगे देतील. गट नंबर 13 उडत गेला. प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर 5-10 हजार रुपये आणि 10-5 गुंठे जमीन नावे ठेवून मारा. मागच्या अवलादीवर भरोसा ठेवू नका. आता समजा मला मुलगा आहे, मी 3 करतो कीर्तन रोज एवढ्या उन्हाळ्यात. आता महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाला लय कष्ट केले? तो म्हणणार मजा आली ना त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर, यांना काय घे? नाही, यांना काय घेणे, आपणच सावध राहायचं महाराज. घरातले कारभार विशिष्ट कालावधीपर्यंत आपल्याच अंडर पाहिजे. हा, बायको आपली लाख हुशार असेल, निर्णय न विचारता घ्यायचा नाही. पोरे आपला लाख विद्वान असेल, ते जमणार नाही. असं शेळपाटवाने म्हणे तू म्हणशील तर मी आलास तू. पोऱ्याला लाख डोका असेल, आपण ठरू काय करायचं ते तरी जमन. आणि त्यांच्या ताब्यात जर गेलं ना, देवळात म्हणाल म्हातारी माणसं देवळात, आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेले. हे कसे मेले हे फक्त मारुतीला आणि मामजीलाच माहिती बाई, दुसरं कोणाला माहिती आहे. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाहीचे पैसे बुडवले महाराज. थोरल्याकडे मागितले, तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध नाही. म्हणला मी फुकट करतो, पण त्याचा हाय एवढं तर म्हणा आता माहिती बुडालेचे. दाव्याचं प्रवचन केल्यावर दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून, बाबाला टाकला खाटाखाली. मग बाकीचे लोक त्याला म्हणतात तुम्हाला फोन कोणी करतात, तुम्हाला द्यायला मी का बळच आलो का काय? नाही. आणि मग जे बाबा हुशार राहते महाराज लोक, म्हणजे काय एवढे कच्चे काय, 3 जिल्हे हिवाळा तिथे ती इळ भरते. महाराज लोक मग पैसे तर काढले पाहिजे, पेट्रोल पुरते ते नेले पाहिजे. मग तो चप्पीवाल्याला सापडतो. चप्पी केली म्हणजे वाड्यातला. हा त्याला म्हणला राम राम, तो म्हणला मी चुलत भाऊ यायची. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. चुलत भाऊ म्हणजे चुलते बिलते जवळजवळ आपले मेलेच. ती पिकअपच पलटी झाली. कुठं उलातला वारा कोणाला माहिती. 10 वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जायची. फोन नव्हता तेव्हा, निरपावर रविवारी जायचं बरं का. मुंबईवाले येणार आहेत, पिकअप केली, जाऊ काय पाहायला पोरगी 100. आता पोरगी पाहिला, पोराला पोरगी पाहिला 2 माणसं जातात. आता पोराची आई, पोराचा बाप स्कूटीवर. ते बी जेवताना पोरीच्या बापाला म्हणत्या आम्ही आलतो, कोणाला म्हणणं का बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली झापडून, नाही तर अजून बोंग्या होईल. काय सांगत तर माणुसकी राहिली नाही, लग्नांमध्ये भाऊबंद राहिले नाही. लॉन्सवाल्यांनी आता असं टेंडर काढलंय लग्नाचं का तुम्ही फक्त नवरा नवरीच आणा. हळद माझ्याकडं, बँड माझ्याकडं, घोडा माझ्याकडं, डीजे माझ्याकडं, जेवण माझ्याकडं, आचारी माझ्याकडं, वाढणं माझ्याकडं. तुम्ही फक्त पैसे द्या आणि नवरा नवरी घेऊन या. तुम्ही नाही आले तरी
कारण पूर्वी लग्नांमध्ये 100 टोप्या लागायच्या, भाऊबंधांना द्यायच्या, आदराची वागणूक होती. भाऊबंधांनी रांग घालून बसायचं, एकानं गण लावायचा, दुसऱ्याने टोप्या घालायच्या. परंपरा चांगली होती, माणसं माणसाला जपत होती. नवरदेवाच्या आईनं खाली बसायचं, हळदी कुंकाचं ताट घ्यायचं, वाड्यातल्या सगळ्या बाया बोलवायच्या, पीस राहायचा, ब्लाऊज पीस, आणि त्याच्यात खोबऱ्याची वाटी. सगळ्या बाया एकमेकीच्या पाया पडत होत्या, प्रेम वाढत होतं. जाते होत्या 100 वाट्या, काय फरक पडत नव्हता. 100 पीस जात होती, पण माणसं आपुलकीनं लग्नाजवळ येत होते. आज नवरदेवाची आई मस्त लांब कुकू लावी, ती नदबीत घालून चांगली, आणि लुगड्याची पिठी सांभाळीत बसती. तिच्याजवळ बसाया माणूस नाही, ती एकटीच बसती. कोणत्या बाईनं काय आणलं तेवढं पाहती, कुणी नाही, कुणी नाही. महाराज 3 बहिणींची 3 दिवस चर्चा चालती, वर कोणी ओवाळायचा. इतके खाली विचार आलेत लोकांचे. अरे पूर्वी काय म्हणायचं माहिती आहे का पोराचा बाप, ए 3 जणी या, 3 लुगडे आणलेत, 3 ओवाळा. काय पुन्हा ही संधी नाही. आता 3 बहिणींचं फोनवर चाला तर 1.5 तास. तू ओवाळली का मी? ती म्हणली मी ओवाळला असतं, पण तुम्हाला माहिती आहे महापाप्याचा बाप बिघडेल डोक्याचा. तू म्हणतो टुकरी घे, टुकरी, भांडे घे. आजकाल फक्त माणसं फक्त चव जाऊ नये म्हणून माणसं कार्यालयात हजर आहेत, नाही तर माणसं मनानं एकदम भिकारी व्हायलेत. फक्त कोणी कोणाला नाव ठेवू नये बा, मग तात्पुरतं आपलं. नाही तर राहिले नाही माणसं. शेजारच्या घरी स्वयंपाक होत नव्हता 3 दिवस. आपल्या घरी लग्न असल्यावर आपल्या अंगणात मांडवाची लाकडं पडली तेव्हा शेजारच्यांना कळलं ते लगीन आहे का काय. इतके वाईट दिवस आले लोकांवर. घरांमध्ये माणसं राहणार नाही. 1 दावे बिवे बंद होणार. 3 नोकरी मिळणार नाही. आणि नोकरी हे सध्याच्या काळात आमिष आहे. ऐका, प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यापकता वाढली. तुम्हाला नोकरी कुठून द्यायची? 36 जिल्हे, 36 पोरं कलेक्टर होतील ना. MPSCला 900 बसलेत. नोकरी मिळणार नाही. मिळेल तो व्यवसाय करा, मिळेल तो व्यवसाय करा, आणि हा प्रश्न सोडवा. मिळेल तो व्यवसाय करा, पण हा प्रश्न सोडवा. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग रात्री 5 रुपयासाठी 2:30ला उठतंय. त्यानं हायवेला गुंठा जमीन घेतली. एक गाई शेतकऱ्याला एवढं पाणी असून पोसानं, तो लाल गायांवाला 200 गाय आहेत, बरगडी दिसन. मान नाही, अपमान नाही, कष्ट करणे, तब्येती टोले जंग, इस्टेट भरपूर, तुपे नुसतं तूप. आपली एक गाई, तिला 3 दिवस पाणी नाही. पोर गेलं प्रचाराला, गाई खुट्यात गुंतून मेली. पोराची आई बचत गटात अध्यक्ष झाली. पोराचा बाप नुसता साखरपुड्या वय एवढी भर लग्न मोडीत हिंडतोय. आणि संध्याकाळी आला का बांधा उभा, काय गवत आहे. अरे मग येळा घे, का हिंडतो काय बोंबलत. लगेच त्याचं शिंगरू येणार बिनमिशीचं. शेतीला नियोजन नाही. त्याचा बाप चपटी मारेल. याला उपाय काय? त्या पोऱ्याच्या तोंडात गोवा, विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग त्याची आईचा सल्ला मीटिंगवरून आली. हे पप्प्या म्हणतो ते खरंय, काय आपल्याकडे माणसं नाही आणि परवडतही नाही, आणि आपल्या घरात कोणी करायलाही नाही. पप्प्या म्हणतोय तसंच करा, ठोकून टाका आणि पप्प्याला काळी पिवळी घेऊन द्या. शिटवाईन म्हणजे पप्प्या इकली 10 गुंठे, घेतली काळी पिवळी, पिवळी गेली आणि पप्प्या गेला, घराची लाल झाली. आता काय माहिती नाही भाऊ, त्याला नम्रताच लागते. असं चालत नाही. घरात माणसं राहणार नाही, बायको मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही,
पण पाया पडून सांगतो, पाचवी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे। जरा कळ काढा पुढे। आता हे थोडे दिवस जाऊ द्या, हे नोकरीवाल्यांची ही जरा सगळी मंडळी घमेंडी ते जाऊ द्या, पण काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देणार आहे, आणि नाही पिकली तरी किंमत दुप्पट आहे, दुप्पट। 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 200 रुपये रोज आहे, दुपारात 1.5 तास खाती, काय खाती तिचं तिला माहिती, आणती एवढंच, पण कोसोला आणली ती, तिला म्हणलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा, आता काय बोलायचा प्रश्न। मोबाईल आहे तिच्याकडे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या, तो पठ्ठ्या गाडी येतोय, त्याला 300 नीला 200 किती झाले 500, आणि आपल्या गावताव त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे त्याचे 500, घरात मोबाईल आहे, चार्जरचं बोर्ड आहे एक, मस्त सगळे चॅनल आहे, टीव्ही, झोपताना टीव्ही मालिका पाहती, माझे मन तुझे झाले, दिवस उगेपर्यंत झोपती, सकाळी आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याचं, आज काय करता येता का काय, आजच्या दिवस या बा राहिलं तेवढं द्या काढून, ती म्हणती सांगन 10 वाजता छायला जमीन ठोवा का नाही, असं झालं, चालला सभेला, मेले रे मेले लोक। पण ध्यानात ठेवा, शेती ती शेती, शेती ती शेतीच, तुमचं काय मत। आता हे लोकांनी पद्धत पाडून ठेवली, उत्तम उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ हे उलट आहे, उत्तम शेती। आता हे सहकारातली जो कोण नोकऱ्या करतात, काय दम आहे त्या सहकारातल्या नोकरीत, आता उगाच पगार मिळतो म्हणून जाटायचंय, नाही तर काय आहे त्याच्यात, कोणत्या सहकारी नोकरीतला माणूस सुखी आहे सांगा बरं मला, नुसता विरोधी पक्षाच्या सभेला दिसला, आली नोटीस, सस्पेंड, अरे तुम्हाला मी मिवणीच्या लग्नात गेलतो, गबास 3 महिने झाले सहकारातल्यांचे लय हाले मारा, घरी नाहीत रे, घरी नाहीत, अय 5 वाजता फुटाण्याची गाडी नाही तर 5 वाजता फुटाण्याची गाडी लावी ते रस्त्याच्या कडेला, एवढेच फुटाणे, एवढंच मडकई, एकच लाकूड आहे त्याच्यात, इळभर दूर निघतोय, मग कवा जाळतोय कोणाला माहिती, हो पण त्याचं माप लय भारी आहे, असं आहे कंपनीचं, कोणाला माहिती, खालून घाली तरी 10 फुटाने 2 रुपयाला, पिळकावण्यात 1 गुतला, 9च राहिले, उघडताना 2 गेले, 7च राहिले, आपण लय पेल असल्यामुळे टरफलच तोंडात आले, फुटाने गेले, त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत का नाही, कष्ट करा आणि हेच यात्रेला शिका। गायकवाद गुणी जनमंडपाली माहिती सगळ्यांना धन्यवाद, एकदा प्रेमाने भजन करा।